ऐनापूर गावातला खरा अनुभव. मी आहे DK सुपर सर्व्हिस, तुमच्या घरातील पाण्याचा खरा रखवालदार. आज मी गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर गावात पोहोचलो. काम होतं जाधवकरांच्या घरातल्या पाण्याच्या टाकीची साफसफाई करायचं. पण जसं मी तिथं पोहोचलो तसं टाकीची अवस्था बघून माझ्याच अंगावर काटा आला. अहो, टाकी पूर्ण चिखलानं माखलेली, धूळ, माती, कचरा सगळं आत साठलेलं. मी लगेच म्हणालो, असं पाणी तुम्ही पिता का? मग तब्येत बिघडणार नाही तर काय होणार? मी लगेच कामाला लागलो. टाकी उघडली आणि साफसफाई सुरू केली. वरून पाणी फवारायला सुरुवात केली. पण जसं चिखल निघायला लागलं तसं एक विचित्र गोळा दिसला. मला थोडी शंका आली, हे नक्की काय असावं? मी हळूहळू जवळ गेलो. काठीने हलकं ढकललं आणि तो गोळा तुटायला लागला. तेवढ्यात मला कळलं, जवळच कबुतरांची वस्ती आहे आणि अचानक एक कबूतर येऊन टाकीवर बसलं. मग माझ्या लक्षात आलं, हा काही साधा गोळा नाही, हा कबुतराचा सापळा आहे. ते बिचारं कबूतर पाण्यात पडलं. बाहेर पडायचा खूप प्रयत्न केला, पण टाकी घाण, चिकट आणि खोल असल्यामुळे ते बाहेर येऊ शकलं नाही आणि तडफडत तडफडत त्याचा जीव गेला. मी मनातून हललो आणि लगेच कॅमेऱ्याकडे बघून सांगितलं, अहो, हा फक्त पक्षी नाही, हा एक जीव आहे आणि आपल्या दुर्लक्षामुळे त्याचा जीव गेला. मंडळी, प्राण्यांना काय कळतं का? त्यांना तहान लागते, पाणी दिसलं की ते जातात. पण आपण माणसं आहोत, आपल्याला सगळं समजतं. मग आपणच काळजी घेतली नाही तर कोण घेणार? टाकी साफ करताना अजून धक्कादायक गोष्टी दिसल्या. किडे, जंतू, शेवाळं, कुजलेली घाण सगळं काही होतं त्या पाण्यात. हेच पाणी जर तुम्ही पित असाल तर आजार येणारच. पोटदुखी, ताप, उलट्या, जुलाब, त्वचेचे आजार सगळं काही होऊ शकतं. पण काळजी करू नका, मी आहे ना, DK सुपर सर्व्हिस. मी पूर्ण टाकी स्वच्छ केली, डिसइन्फेक्ट केली आणि शेवटी टाकीला घट्ट झाकण लावून दिलं. काम झाल्यावर मी एकच सांगितलं, अहो, टाकी उघडी ठेवू नका, झाकण नक्की लावा आणि वेळोवेळी साफ करा. कोल्हापुरी स्टाईलमध्ये सांगायचं तर, अहो, काय करता तुम्ही? टाकी उघडी ठेवली तर असंच होणार, मग नंतर डॉक्टरकडे पळायचं. त्यापेक्षा आत्ता जरा शहाणपणानं वागा. एका बिचाऱ्या कबुतराचा जीव गेला. उद्या कदाचित अजून कुणाच्या जाईल आणि त्याच पाण्यामुळे आपल्या घरात आजार येतील. म्हणूनच माझी सगळ्यांना हात जोडून विनंती, पाण्याची टाकी नेहमी झाकून ठेवा. महिन्यातून एकदा साफ करा. स्वच्छ पाणीच प्या, कारण पाणी म्हणजे जीवन आणि स्वच्छ पाणी म्हणजे निरोगी जीवन. मी आहे DK सुपर सर्व्हिस, तुमच्या घरातील पाण्याची पूर्ण जबाबदारी घेण्यासाठी नेहमी तयार. धन्यवाद मंडळी. पुन्हा भेटू अशाच एका खऱ्या आणि जागरूक करणाऱ्या स्टोरीसोबत.